अनेक बैलगाडा शर्यती जिंकलेला दख्खन बैल हरवलेल्याला आज महिना झाला तरी तो सापडला नसल्यानं दख्खनचे मालकच नव्हे तर राज्यासह प्रामुख्यानं सातारा जिल्ह्यातील बैलगाडा मालक शौकीनांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे। तर दख्खन हरवल्यापासून त्याच्या मालकाच्या वृद्ध आत्याच्या डोळ्यातील पाणी आटलेलं नाहीये। हवं तर माझा जीव घ्या पण आमचा दख्खन परत द्या अशी आर्त हाक त्या मारत आहेत। देगाव तालुका सातारा येथील आदेश साळुंखे व एकसळ तालुका कोरेगाव येथील रमेश बर्गे या दोघा बैलगाडा शौकीनांनी 2.5 वर्षापूर्वी खरसुंडी यात्रेतील बाजारातून सुमारे पाऊण लाखाला एक बैल घेतला होता। पुढे त्याचे त्यांनी दख्खन असं नामकरण केले। त्याला पौष्टिक आहार विहार देत प्रचंड मेहनत घेऊन शर्यतीचा सराव दिला। दख्खन हळूहळू शर्यती मारू लागला व हा म्हणता तो बैलगाडा शर्यतींचा दख्खन झाला। बैलगाडा मालक आणि शौकीनांमध्ये तो एक हमखास विनर म्हणून चर्चेत आला। दख्खननं अंगापूर तालुका सातारा येथील 3 मैदानात विजेतेपद मिळवले। त्यात एकदा गुरसाळे तालुका खटाव येथील लकी तर दुसऱ्या वेळी जीवन ड्रायव्हर यांच्या बल्ली या बैलांबरोबर एकहाती शर्यतीचे विजेतेपद पटकावले। सूर्याची वाडी तालुका खटाव येथील मैदानही दख्खननं गोळेवाडी तालुका कोरेगाव येथील चॉकलेट बैलाबरोबर जिंकलं। कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात दख्खननं पाचुंबरी येथील शंभू बैलाबरोबर अंतिम फेरी गाठत उत्कृष्ट पळ केला होता। महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी बोरेगाव तालुका तासगाव येथील श्रीनाथ केसरी मैदान भरवले। त्यात दख्खन शिरंबे तालुका कोरेगाव येथील संजय जाधव यांच्या रुद्र या बैलासह उतरला होता। या जोडीकडे सर्वांचेच लक्ष होते। मैदानाच्या 27व्या गट फेरीत दख्खननं रुद्रसह प्रथम क्रमांक मिळवत मोटरसायकल बक्षीस मिळवलं। त्यामुळे बैलगाडा मालक व शौकीन आता दख्खन अंतिम फेरीत लीलया बक्षीस पटकावणार अशी अपेक्षा होती। ही विजयी फेरी जिंकल्यानंतर दख्खन व रुद्रला दावणीला बांधून मालक शर्यत पाहण्यास गेले। 2 ते 2.5 तासानं उपांत्य फेरी सुरू होईल म्हणून ते पुन्हा दावणीकडे आले, मात्र दख्खन दिसला नाही। आदेश व रमेश यांना धक्का बसला, पण कासरा सुटल्यानं तो असेल जवळच कुठंतरी म्हणून शोध घेऊ लागले, मात्र दख्खन मिळून आला नाही। मालक व त्याच्या पाठीराख्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले। मैदानाची सांगता झाली तरी दख्खन मिळाला नाही। हताश होऊन रिकाम्या हातांनी ते गावाकडे परतले। आदेश याच्या चुलत्यांनी तर दख्खनच्या शोधार्थ 8 ते 10 दिवस सांगली आणि परिसर पिंजून काढला, मात्र दख्खन मिळून आला नाही। दख्खन शोधणाऱ्यास 75,000चे बक्षीस। कोणाला दख्खन आढळून आला तर रमेश बर्गे, मोबाईल नंबर 89 75 87 87 00 आणि आदेश साळुंखे 95 61 52 19 60 या मोबाईल क्रमांकावर कळवावं। कळवणाऱ्यास 75,000 रुपयांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला जाईल असं आवाहनही दख्खनच्या मालकांनी केलं आहे। दख्खन ही माझ्या पोरागत आहे। माझ्या ह्या पोरानं नवस बोलून कुठेश्वर महादेवाला बैल मागितला आणि त्याच्या मागे ही बैलाची रांक लागली। माझा कुठं असेल तिथे माझ्या माघारी द्या, मी काय असेल ती तुम्हाला द्यायला तयार, मी माझा जीव देईन। मग माझा हे बैल ठेवू नका, कोणाला गावला असेल मी पाया पडते तुमच्या तिथे येऊन। माझ्या ह्या लेकराची हा नाही की माझ्या ह्या लेकराला शपथ दियो बैल माझा मला माघारी द्या, मला काय नको तुमचं। आज 15 दिवस झाला आम्ही येड्यागत उडाकतोय, कुणी सांगेल तिथं जातोय, सांगेल तिथं रात आम्हाला झोपाने त्या लोकांची लेकरं सुद्धा पाहिजे। माझ्या लेकरांनी नवस बोललेला की कुबरेश्वर महादेवाला की मला नंदी मिळू दे। माझ्या लेकराला परमेश्वर पावला 3 नंदी मिळाले मला, त्यातला माझा एक नंदी हरवला। मी पाया पडते पदार्थ साधते, माझ्याकडून काय चुकलं असलं माझ्या लेकराच्याकडून मी माफी मागते, म्हणून माझा बैल तेवढा मला माघारी द्या। काही दिवसापासून मी यूट्यूबच्या माध्यमातून त्या माझ्या मायमाऊलीला रडताना बघितला। जे श्रीनाथ केसरीला तो दख्खन हरवलेला आहे। एवढे अखंड महाराष्ट्रातील जे फॅन फॅमिली कुटुंब असेल, सांगली असेल जिल्हा, त्याच्यानंतर कर्नाटक असेल, या आजूबाजूच्या सातारा जेवढे परिसर आहेत आपले या भागामध्ये प्रत्येक शेतकरी आणि बैलगाडा मालकाला मी हात जोडून प्रार्थना करतो का हा माझा दख्खन यो लवकरात लवकर ज्याच्याकडे असेल त्यांनी त्या माऊलीकडे आणून सोडून द्यावा। त्याला कोणत्याही प्रकारची रक्कम लागत असेल, काही लागत असेल, त्याला आपण त्याच्या मोबदल्याने मी स्वतः करताना देईल। आणि लवकरात लवकर दख्खनसाठी जेवढी आपली फॅन फॅमिली कुटुंब असेल प्रत्येकाने तो दख्खन शोधून द्या।
हीच मी सगळ्यांना प्रार्थना करेल हात जोडून, आणि लवकरात लवकर दख्खन त्यांच्या दावणीला पुन्हा एकदा त्याच दावणीला दिसावा हीच प्रार्थना करतो. नमस्ते सर्वांना. मी बैलगाडा मालकीन सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे. परवा जे श्रीनाथ केसरी मैदान झालं फॉर्च्युनरचं, चंद्रहार दादांचं, त्या मैदानातून 9 तारखेला संध्याकाळी दख्खन नावाचा बैल सुटून गेलेला आहे. आणि जे सामान्य शेतकरी कुटुंबातले आहेत, देगावचे आहेत, गाव त्यांचं देगाव आहे. आणि जर कुणाला हा बैल, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो आणि त्यांचे नंबर शेअर करते, कुणाला जर हा बैल निदर्शनास आलेस, सामान्य शेतकरी गाडा मालक आहेत, त्यांना सहकार्य करा. ते योग्य ते पारितोषिक बक्षीस पण देतील आणि आपणही त्यांचा सन्मान करू, हीच तुम्हाला विनंती आहे.